ज्याला शिवजयंती करायची त्यांनी स्वतःच्या खर्चाने करायची आणि स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची. त्यांनी त्याची बायको, त्यांनी त्याची आई, त्याची बहीण त्या मिरवणुकीत आणून दाखवायची आणि ती शालीनता जपायची. तर ती शिवजयंती करण्याचा आम्हाला अधिकार. शिवचरित्राचं एवढं वाटोळं केलंय. काही लोक मुसलमानांच्या विरोधात शिवाजी महाराज उभा करतात, काही लोक ब्राह्मणांच्या विरोधात उभा करतात, काही लोक दलितांच्या विरोधात उभा करतात, काही लोक भैयांच्या विरोधात उभा करतात. अरे शिवाजी महाराजांना कोणाच्या तरी समर्थनात उभं करा, दस्तच सगळ्यांच्या विरोधात. आणि जर असं जर असतं तर मला सांगा, जर ब्राह्मण अष्टप्रधान मंडळात नसते तर स्वराज्य पुढे गेलं असतं? जर मुसलमान आरमारामध्ये नसते तर स्वराज्याचं आरमार उभं राहिलं असतं? जर इथले 12 बळकर 18 पगड जातीच्या लोकांनी शिवाजी महाराजांना सोबत केली नसती तर स्वराज्य उभं राहिलं असतं? काय गागा भट्टांनी राज्याभिषेक केला नसता तर राज्याभिषेक झाला असता का? ह्या सगळ्यांची उत्तरं आम्हाला शोधायला लागतील. मग कळेल शिवाजी महाराजांचं पहिलं हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे की आम्हाला जात धर्म पंथ बघण्यापेक्षा रयतेचं पोट बघू आणि त्या सैनिकाची कर्तबदारी बघू, त्याच्या जातीशी त्याच्या धर्माशी मला काही घेणं देणं नाही. असा आमचा देश चालला पाहिजे. हे शिवाजी महाराज कळावेत म्हणून मी शिवाजी महाराजांचा एवढा अट्टास केला. पण दुर्दैवाने मग आमचेच लोक स्वतःला म्हणणारे सो कॉल्ड मराठा, 96 मराठा, म्हणजे तुमचं डोकं फिरलं, इतिहास काय शोधतात का, संशोधन करतात का, तुमचं करिअर काय होणार आहे? घंटा. म्हणजे ठीक आहे, काय होईल नाही, माझं वाटलं होईल. माझ्या राजासाठी माझ्या करिअरचं वाटलं झालं. माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ राग रांगोळी झाली तरी चालेल, कारण या राजासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केले. त्यात आणखी एका मावळ्याची आहुती होईल, आणखी दुसरं काय होईल? पण नंतर मी इतिहास बघितला तर वेगळंच झालं राव. शिवचरित्र म्हणजे सोन्याची खाण आहे. जो कोणी त्यानं उतरेल तो करोडपतीच होतोय, मालामाल होतोय. काही लोक तर अब्जोपती झाले, अरबपती झाले. तर सज्जन होता का दुर्जन हा भाग सोडून द्या, जो कोणी असेल. पण ज्यांनी कोणी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना, सज्जन दुर्जन, चांगला वाईट, चोर भामटा सगळेच करोडपती झाले राव. म्हणजे शिवचरित्र हे श्रीमंतीचा पण मार्ग लक्षात ठेवा, फक्त तो योग्य मार्गाने आपण हाताळला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रात खोटा इतिहास सांगणारे बरेच लोक आहेत, मोडून तोडून इतिहास सांगणारे लोक बरेच आहेत. काही लोक नुसत्या फायटिंग वरतीच असतात, पोरांना नुसते मारामारीतच उतरायचं. म्हणजे शिवजयंती कशाला करायची तर मारामाऱ्या लावायच्या, आग लावायची. कधीतरी त्यांना MIDC दाखवा, कधीतरी त्यांना मॅनेजमेंट स्कूल दाखवा, कधीतरी त्यांना शिवाजी महाराजांचे विचार काय असतात ते पण कळू देत. आणि म्हणून मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन याच्यावरती काही वर्षापूर्वी PhD करायला गेलो. आणि मुंबई पुणे विद्यापीठ शानी विद्यापीठ होती, लय शानी विद्यापीठ. अहो भारतातल्या एकाही शैक्षणिक संस्थेला जगातल्या 500 युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये नाव नाहीये, किरकोळ ते सगळे. आणि त्यात लय शानी म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी. ते म्हणले हा विषय असू शकत नाही PhDचा. शिवाजी महाराजांनी व्यवस्थापन याचा संबंध काय लागतो आणि तशी कागद तरी कुठे आहेत? बरं म्हणलं ठीक आहे राहू दे. 6 महिने माझे गेले सिनॉप्सिस करण्यात वगैरे. नंतर तर माझा गाईड म्हणला साहेब ते मराठीत नाही इंग्लिशमध्ये करा, जगाला कळलं पाहिजे. म्हणलं सर यू आर नॉट गाईड, यू आर मिस गाईड. ज्या देशात चरित्र निर्माण झालं त्या शिवाजी महाराजांचं पहिलं मराठी तर मला PhD करू द्या, मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. किती वेळ लागतो? दिले 5-50 हजार रुपये एखाद्याला तर होऊन जाईल ट्रान्सलेट. तसंही PhD 60,000 मिळते या देशात, तर ट्रान्सलेशन किती मिळतं? आणि आपली मतं जाहीर असतात बरं का, आपण काही घाबरत नाही. घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, पुरावे सकट बोलतो काय गोष्ट असतील. ज्या देशात पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण हे सगळे पुरस्कार विकत मिळतात, त्याच्यात डॉक्टरेट कसली किरकोळ चिल्लर कंपनी झाली राव. मला डिलीटचा ऑफर आहे का विद्यापीठातून, माहिती आहे तुम्हाला? नाव सांगत नाही. डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर. मी ऑलरेडी लिटरेचरचा डॉक्टर आहे. तुमच्या सर्टिफिकेटला त्या कागदाला घेऊन काय करू? काय घरात चिटकवायचे? मला काही इन्क्रीमेंट पाहिजे, काय घंटा नको आपल्याला. डिग्रीसाठी जगलेला माणूस नाहीच ना आपण. मी तेजस्कर सर असा हसत खेळत का नेतो पुढे वातावरण माहितीये का? माझ्या समोरचा 80% वर्ग हा मला 30च्या खालचा दिसतोय. आणि खरं तर मी तुमच्यासाठी झालो बरं का पोरांनो. कारण एकदा मडकं बांधून झालं ना त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. आहेत ना मी त्याच्यासाठी झालो की मला बनवता येते. नाही ते फक्त आता केवढच म्हणा काय बोलला, अरे मग जरा करंट लागला असेल तर तिथं बाहेर जा. 5-50 मी पुस्तकं लिहिल्यात, त्यातली 4-5 विकत घे, वाच आणि नातवंडालाही वाचून दाखवा. काहीतरी करा ना उद्योग. पण ते काही ठिकाणी पुण्यात आम्ही कार्यक्रम करतो ना, टाळ्या त्याला असा हॉल भरलेला असतो आणि एक माणसाला पुस्तक घेत नाही. आम्हाला सगळं माहिती होतं. मग आम्ही पण हुशार लोक आहे. आम्हाला जर फुकटचा प्रेक्षक वर्ग पाहिजे असेल ना,
ते पुण्यात साहित्य परिषदेचा हॉल आहे, असतात 200-300 कॅपॅसिटी आहे. नुसतं कार्यक्रमाचा बाहेर बॅनर लावला की तुफान अर्ध्या तासात भरून जाते. सगळी म्हातारी कोतारीच असते, सुनाने तंबी दिलेली असते, 8:30 च्या अगोदर घरी यायचं नाही, सगळीच असते. आणि आम्ही बरोबर 7 ते 8 या टाइमात कार्यक्रम लावतो. आयता प्रेक्षक होतो आणि प्रेसला पण द्यायला आम्हाला बरं पडतं. तुडुंब भरले सभागृह, प्रकाशनाला खूप गर्दी झाली आणि एका माहितीला आम्ही पुस्तक घेतलं. आमचं दुःख आम्हाला माहिती. पुण्यातले लोक कोणाचं म्हणजे नेतृत्व मान्य करायला तयार नसतात, कोण दुसरा शहाणा आहे हे मान्य करायला तयार नसतात. आपल्या विदर्भात बरं आहे, सगळेच एकमेकाला मान्यता देतात. तुमचं छान, आमचं छान, सगळ्यांचं छान. आमच्याकडे म्हणजे फक्त आमचं छान, तुमचं काय. आपल्या समोर प्रश्न असा आहे की एक माणूस दुष्काळाच्या छायेमध्ये उभा राहतो. 1630 ते 1652 22 वर्षाचा दुष्काळ असताना सुद्धा, म्हणजे शिवाजी महाराजांचं करिअर करताना त्याच्या समोर 4 ऑप्शन आहेत बरं का. पहिला ऑप्शन, वडिलांची खूप मोठी जहागिरी आहे, पुणे, सुपे, बारामती, इंदापूर, म्हणजे पुणे आणि नगरचा अर्धा जिल्हा, एवढी बापाची प्रॉपर्टी असल्यावर त्याच्यावर नुसतं फक्त आयतं झोपायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचा, एवढं महाराज करू शकले असते. त्याला आयश म्हणतात, चैन म्हणतात. तुमच्या भाषेत सांगा पोरांनो, बाजीरावने मस्तानी से इश्क किया है, अय्याशी. म्हणजे असं शिवाजी महाराज करताल असतं, बापाची प्रॉपर्टी झोपून जा. ऑप्शन नंबर 1 करिअरचा, की आयत्या प्रॉपर्टीवर आयत्या वेळावर नागोबा. ऑप्शन नंबर 2, शहाजीराजांची विजापूर दरबारात मोठं प्रस्थ होतं, ते वजीर होते तिथं, म्हणजे जे निजामशाला गादीवर बसून स्वतःचं निजामशाही उभी करू शकतात, ते शहाजीराजांचं आदिलशाहीमध्ये मोठं पद होतं. त्याच्यामुळे ते आपल्या पोराला शिफारस करून आमदार, खासदार, मंत्री सगळं बनू शकले असते. म्हणजे शहाजीराजांनी वशिला लावला असता किंवा शिवाजी महाराजांची इच्छा असती तर वशिल्यावर डायरेक्ट राज्यसभेतून वगैरे वगैरे पुढे सरकले असते. वशिला शब्द माहिती आहे तुम्हाला? व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, ला म्हणजे लायकी नसताना, फक्त ओळख आहे म्हणून. म्हणजे फक्त हा शहाजींचा मुलगा या नात्याने शिवाजी महाराज आदिलशाहच्या दरबारात मोठ्या पदावर डायरेक्ट जाऊन बसले असते. ऑप्शन नंबर 2. करिअरचा ऑप्शन नंबर 3, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि शहाजान. शहाजान कोण माहितीये का? ज्यांनी ताजमहाल बांधला तो शहाणा. 800 बायका असताना एक मिली म्हणून एवढं दुःख. आम्हाला एकच आहे, आमच्या दुःखाचा काय पारावा. एकदा बायको म्हणली ना माझी, बघा ताजमहाल बांधला, म्हणलं एक खुळे, त्याला किती होत्या मुमताज, आणि तो बेताज बादशाह, आणि त्याच्यात ती मेली, आणि मेल्यावर ती म्हणली ओके कळलं. शहाजहानची ओळख म्हणजे ताजमहाल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्याने ताजमहाल बांधला तो शहाजहान. शहाजीराजांना विजापूरच्या काही लोकांनी कट करून जिंजीला अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यानंतर आपल्या वडिलांची सुटका कशी करावी हा शिवाजी महाराजांच्या समोर पेच होता. म्हणजे शहाजहानचे शहाजीराजांचे संबंध किती जवळचे होते सांगायचे म्हणतो ना मला. आता ह्या प्रसंगातून काय करायचं? विजापूरनं पत्र आलं, बाप पाहिजे का किल्ले पाहिजेत हे एवढं सांगा. आता बाप पण पाहिजे, किल्ले पण पाहिजे. म्हणजे आताच्या सारखा प्रश्न आहे बरं का. काही लोक आम्हाला विचारतात रायगडचं पुनर्जीवन करायचं का अरबी समुद्रातलं शिवस्मारक पाहिजे, दोन्हीपैकी एक सांगा. मग मी त्यांना सांगतो, अरे शहाण्या तू असं विचारतोयस, तुला आई पाहिजे का बाप पाहिजे? आम्ही शिवभक्त आहे, आम्हाला आई बाप दोन्ही पाहिजे. रायगड पण परत बांधला पाहिजे आणि अरबी समुद्रात पण व्हायला पाहिजे. फक्त त्यात 40% खाऊ नका म्हणजे झालं. दुसरं काय या देशात काय चालतं? खाण्याशिवाय काय उद्योग? एक खाऊन खाऊन बसला अर्थ रोड मध्ये जाऊन, असं करू तसं करू, तसं करू तू बघून घेतो. नाशिक म्हणताय कसं? आता वडिलांना कसं सोडवायचं? वडील पाहिजेत का राज्य पाहिजे? म्हणजे महाराजांचं आयुष्याचं ध्येय स्वराज्य. स्वराज्य सोडू का वडिलांचा जीव सोडू? काय नक्की सोडू? मग महाराजांच्या लक्षात आलं की अरे आपल्या वडिलांची, त्यांचा एक मित्र येतो, ते दिल्लीचा बादशाह आहे, आणि शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं, हुजूर माझे वडील शहाजीराजे यांना आदिलशहाने गैरपद्धतीने म्हणजे गैरकानूनी बेकायदेशीरित्या अटक केलेली, आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण माझ्या वडिलांसाठी प्रयत्न करावे. दक्षिणेमध्ये आपल्याला काही गरज पडली तर शहाजीचा मुलगा हा शिवाजी सदैव आपल्या दिमतीस तयार आहे. बस हे पत्र गेलं. महाराज लय हुशार बरं का. पण हे पत्र घेऊन आपला स्वतःचा माणूस पाठवला. मोगलांच्या पोस्टमन खात्याला दिलं असतं ना तर 4 महिन्यांनी पत्र पोहोचलं असतं आणि 8 वर्षांनी उत्तर आलं असतं. मोगली कारभार म्हणजे हाच बरं का. आज महाराष्ट्रात किंवा भारतात जो प्रशासकीय कारभार चालतो तो मोगली कारभार आहे. म्हणजे असं पत्र द्यायचं, तर मंत्री म्हणणार याचा पाठपुरावा करा बरं का. मग तुला काय झक मारायला तिथे ठेवलाय का? पाठपुरावा करा म्हणजे 4 वेळा त्या मंत्रालयात आम्ही या आणि टाचा घासायच्या, साहेब ते बघा जरा. मी म्हणून मंत्रालयात जातच नाही.
जातच नाही. काय आमचं त्यांच्याकडे काम करत तसंही ते काम करतच नाहीत कुणी. हे खुडी लोक बिचारी जातात हो पार विदर्भ मराठवाड्यातून आणि त्यांना काय सांगतात उद्या या, माझंच सही करून टाक ना. त्याच्या बिचाराची ओळख ना पाळत मुंबईत तो राहणार कुठं, खाणार कुठं, झोपणार कुठं. अहो गरीबाचं दुःख ज्याला दिसत नाही ना त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ता व्हायचंच नाही आणि IAS पण व्हायचं नाही. काय एका बाजूला किती मोठा दुष्काळ, एका बाजूला किती मोठी डांगडी, तेवढं मोठं लग्न झालं काल. दुष्काळ नसतो विदर्भात मराठवाड्यात नाही शोभत हे सगळ्या गोष्टी. माणसं आहेत का दानव आहेत? हे आपले भाऊसाहेब आहेत का हे आपले राव साहेब आहेत? काय कसं गणित बसवायचं आम्ही या सगळ्याचं? बरं असं समजू नका की ते पॉवरला हुशार आहेत म्हणून. ते त्यांचं तर स्टोरी तुम्हाला बघायची सांगितली मी. धरणात पाईपलाईन ऍडिशनल सप्लाय करणार आहे, अवेळी बिन हंगामी पावसाची व्यवस्था करणार आहे. काय चाललंय या महाराष्ट्रात? शहाजहानला पत्र शिवाजी महाराजांनी पाठवताना दक्षता घेतलेली आहे. मला चिठ्ठी आली का? नाही तर बरेचदा असं होतं गोंधळ. कारण खरं बोललं की लगेच आयोजकाकडून चिठ्ठी येते आणि सर आपले तर धरून पक्का असते, परत नाही बोललं चालेल, पण जे बोलेल ते ठासून बोलेल खरं बोलेल. आणि तसंही मला अख्खं भारतभर जगभर फिरायचे, त्यामुळे एका ठिकाणी एकदाच येऊ शकतो हे मला माझं माहिती. जो होगा एक ही बार होगा. एकदाच घुसणार भगवाच दिसणार. असं एका T-शर्ट वर लिहिलेलं मी सकाळी वाचलं होतं. तुम्ही काय समजलं का मित्र? शिवाजी महाराज किती मॅनेजमेंटचे तज्ञ असतील बघा. ते पत्र मोगलांच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातात न देता स्वतःचा माणूस त्र्यंबक डबीर नावाचा, सोनोपंत डबीर नावाचा माणूस शिवाजी महाराजांनी दिल्लीला आग्र्याला पाठवला. टाकोटाक तो माणूस पत्र घेऊन गेला, बादशाला ते पत्र दाखवलं. काय शिवाजी महाराजांच्या पत्रातली भाषा असेल. अहो जी पोरं शिकतायत ना कॉलेजला कम्युनिकेशन स्किल, त्यांनी नक्की ते पत्र पाहावं की महाराज काय भाषेमध्ये लिहितात. ते पत्र वाचल्याबरोबर त्या शहाजहांनी पत्राचं उत्तर पाठवलेलं आहे. काय? शहाजीराजे भोसले हा माझा माणूस आहे आणि आदिलशाह तुला हुकूम आहे, जर त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुझी आदिलशाही बुडवून टाकीन आणि त्याला सन्मानाने सोडून द्या आणि शिवाय त्यांचं प्रमोशन करून घ्या, नाही तर गाठ शहाजहानशी आहे. त्याला म्हणतात मॅनेजमेंट. रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांगता नुसता कागद कोणाला पाठवला? शहाजहानला. म्हणजे शहाजीराजेंचे आणि शहाजहानचे संबंध किती जवळचे असतील? मग मला सांगा, शहाजीराजांनी जो शब्द टाकला असता शहाजहान साहेब माझ्या मुलाला दिल्लीमध्ये घ्या, घेतलं असतं की नाही लगेच? करिअरचा ऑप्शन नंबर 3 दिल्लीत डायरेक्ट सेटल झाले असते. कॉर्पोरेशन नाही, विधानसभा नाही, डायरेक्ट दिल्ली. तिसरा ऑप्शन. ऑप्शन नंबर 4 स्वतःच काहीतरी राज्य उभं करायचं. पण हे ऑप्शन नंबर 4 किती अवघड आहे. याच्यात जीव जाऊ शकतो, लाखो माणसं मरू शकतात, अनेक प्राणावरती संकट येऊ शकतात. म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवायचाच कार्यक्रम आहे. पण शिवाजी महाराजांनी ऐश्वर्यात जोडायचा एक नंबरचा ऑप्शन निवडला नाही. वशिल्यावर जायचं 2 नंबर ऑप्शन निवडला नाही. ओळखीवरती दिल्लीच्या दरबारात पद मिळवायचं ऑप्शन 3 नाका स्वीकारला का? नाही. ऑप्शन नंबर काय वापरला? 4 नंबर ऑप्शन की मी फक्त शहाजीचा मुलगा ही माझी ओळख नसावी, तर स्वतःच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला जिजाऊंचा वर्गा शिवाजी ही पण माझी ओळख असावी. जी मुलं मोर्चात गेली ना आम्हाला नोकऱ्या द्या, जरा शिका याच्यातून काहीतरी. उगाच नका कटोरा मागत बसू. अरे तुम्ही नोकऱ्या देणारे लोक नोकऱ्या कुठं मागत बोंबलत फिरताय? कळतं का मला काय म्हणायचे? शिवाजी महाराजांनी तुम्हाला 350 वर्षापूर्वी संदेश दिला, स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. स्वराज्य उभा करा, स्वतःचं राज्य छोटा का होईना पण धंदा उभा करा. 4 लोक 25 लोक कामाला ठेवता येईल. इथं तुम्हीच मागत सुटलाय. मला त्या राजकारणात काही जायचं नाही. मी त्याच्यावर पण पुस्तक लिहिले बरं का खासदार साहेब. मराठा क्रांती मोर्चा भविष्य आणि वाटचाल. काय करायला पाहिजे नक्की? आमची स्पर्धा ब्राह्मणांची नाही, आमची स्पर्धा दलितांची नाही, आमची कोणाची स्पर्धा नाही. आमची स्पर्धा ही कष्टाची असली पाहिजे, आमची स्पर्धा ही इमानाची असली पाहिजे. कष्ट करून पुढे सगळ्यांना जाता येतं. उगाच कुठल्या तरी जातीने आमचं घेतलं, ह्यांनी आमचं घेतलं असं कसं म्हणता येईल? आकाश सगळ्यांचं आहे, पृथ्वी सगळ्यांची आहे, सूर्य सगळ्यांची आहे, हवा सगळ्यांची आहे. ज्याच्यात जेवढा दमी त्यांनी तेवढी घ्यावी. उगाच दुसऱ्याच्या नावाने कशाला छताड करावं? देणारा सगळ्यात समान आहे ना. शिवाजी महाराज आम्हाला याच्यातून मोठे पण त्यांचं कळतं की दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा हा माणूस पहिले 3 ऑप्शन नाकारतो, ज्याच्यात ऐश्वर्य आहे आणि जीवाला अजिबात रिस्क नाहीये. पण 4था ऑप्शन ज्याच्यामध्ये खूप काही रिस्क आहे, तो माणूस तुमच्या आमच्यासाठी रिस्क घेतो. नाही तर काय बापल्याची प्रॉपर्टी कमी होती. आणि मग त्यांनी ते स्वराज्याचं
काम हाती घ्यायचं ठरवलं. वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराजांचं शिक्षण सुरू झालं. वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांचं शिक्षण संपलं. बँगलोरला शहाजीराजांच्या देखरेखीमध्ये शिवाजी महाराजांचं शिक्षण पूर्ण झालं. 5 वर्षामध्ये 32 विषय शिकून झाले. त्या काळी जे जे महत्वाचे विषय होते, उदाहरणार्थ घोडा चालवणे, तलवार चालवणे, वेषांतर करणे, गुप्तहेर विद्या, कम्युनिकेशन स्किल असेल, राज्य कसं चालवायचं, प्रशासकीय स्किल कसं, म्हणजे त्यात 8 प्रकार आहेत बरं का. कम्युनिकेशन स्किल कसं असावं, ऍडमिनिस्ट्रेशन स्किल कसं असावं, प्लॅनिंग स्किल कसं असावं, डिझायनिंग स्किल कसं असावं, टेक्निकल स्किल कसं असावं, ह्युमन स्किल कसं असावं, असे सगळे स्किल. म्हणून हे 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता, 8 प्रकारचं स्किल. म्हणून शिवाजी महाराजांची राजमुद्रा पण कशी आहे, अष्टकोनी, अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे शिवाजी महाराज पहिले तयार केले. कितव्या वर्षी, 12व्या वर्षी. इथं आमचं 30 वर्षाचं झालं तरी त्याला अजून थचा फ कळाना, आर्ट्स मध्ये जाऊ का कॉमर्स मध्ये जाऊ, आणि गेल्यानंतर ही डिग्री घरात नेऊन कुठं घालू, तिच्या डिग्रीची किंमत शून्य. चुलीत घालू का बंबात घालू, कोण विचारतं त्यासाठी होईल मला सांगा बरं. काय पाहिजे माणसाला आयुष्यात माहितीये का, स्किल पाहिजे, स्किल. आणि स्किल असेल ना तर शिक्षणाची गरज नाही. बघा देशाचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत आज, कोण आहेत, किती शिक्षण आहे, किती शिक्षण आहे. म्हणून शिक्षणाचा आणि यशाचा काही संबंध लागत नाही. हा त्यातला तत्वाचा मुद्दा आहे की जर तुमच्याकडे कौशल्य, म्हणून शिवाजी महाराजांनी 8 कौशल्य आणि 32 विषय शिकवले. हे महत्वाचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना फक्त अकॅडमिक थिअरी नाही शिकवलेली, तर त्यांना प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये राज्य करायचंय, ते कसं करायला पाहिजे. कारण तुम्ही राज्य करता असता त्यावेळी खोटे अर्ज घेऊन येणारे पण असतील, खोट्या तक्रारी घेऊन येणार असतील, ते तुम्हाला निपटता आले पाहिजेत. महाराजांचे एका पत्रात उल्लेख आहे बरं का. एक अशीच खोटी तक्रार आली महाराजांकडे. ते पाटीलचा वाद होता 2 पाटलांमध्ये, ह्याची का त्याची असं वगैरे. तर महाराजांनी त्याला काय पत्र लिहिलं माहितीये का, साहेब धाकूटपणापासून या मुलखात आहे ती, आणि कोण कसे ते ओळखतात. म्हणजे तो लिहिणारा माणूस कोकणातला असावा म्हणून ते फक्त ओळखतात झालं, ओळखतात. हा, पण महाराज काय म्हणताय, धाकूटपणापासून म्हणजे मी लहानपणापासून इथं राहिलोय, कोण सज्जन कोण दुर्जन, कोण चांगला मला माहितीये, पाटील असा त्याचा निर्णय निवाडा मी करतोय, आणि ते असं आहे. म्हणजे बघा, माणसांची पारख असणं हे पण एक कौशल्य आहे. मग इंटरव्ह्यू कशासाठी घेतात पोरांचा माहितीये का, की त्याला हे कळतंय का, एक्स्ट्रीम प्रेशर हाताळता येईल का. स्पेशल 26 बघितलं ना पिक्चर तुम्ही, तो नकली सीबीआय करतो, ते इंटरव्ह्यू घेतो, त्यात काय सांगतो की हम देखना चाहते कि आप एक्स्ट्रीम प्रेशर हँडल कर सकते की नाही, असं ते प्रकार आहे. म्हणून ते स्किल पाहिजे. का अष्टकोनी राजमुद्रा आहे, तर हे 8 प्रकारचं स्किल, 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाला लागणारं सगळे जडणघडण शिवाजी महाराजांची केली वयाच्या 12 वर्षापर्यंत. आणि मग त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा दिलेला आहे. आता तो कोणाचा दिला, ह्याच्यावर मारामारी होणार आहे. तो भगवा भागवत धर्माचा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे, आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाचा आहे. बाकीच्यांचा कोणाचा कॉपीराईट लागत नाही. त्यात आपापले फोटो लावा, काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. बरोबर, सगळ्यांनी लावा, भगवा सगळ्यांचाच आहे. आणि लक्षात ठेवा, एकदाच घुसणार, कार्यक्रमच होणार. महाराजांना झेंडा दिलेला आहे. शिखर शिंगणापूर हे भोसल्यांचं कुलदैवत बरं का. म्हणून तिथे जाऊन शिवाजी महाराजांनी शपथ दिलेली. काही लोक सिंहगडावर गेले आता इलेक्शनच्या वेळी शपथ घ्यायला, पारदर्शी कारभाराची. त्यांचं काय माहिती का, सिंहगडावर शपथ घेतली तसंच झालं. गड आला पण सिंह गेला. गणेश बिडकर पडला पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष. शपथ खरी ठरली, गड आला सिंह गेला. आणि एका गुंडांनी पाडलं त्याला, धंगेकर त्याचं नावच धंगेकर. हा झेंडा दिलाय. आणि सोबत शिवाजी महाराजांना एक मिशन स्टेटमेंट दिले. मिशन स्टेटमेंट म्हणजे तुला आयुष्यभर पुरेल असं एक काम, किंवा आयुष्यात दुसरं तू कुठलंही काम करायचं नाही असं एकमेव काम, त्याला म्हणतात ध्येय, त्याला म्हणतात मिशन. काय दिले शिवाजी महाराजांना लिहून, प्रतिपच्चंद्र लेखे, वर्धिष्णूर विश्ववंदिता, शहाशनो शिवशेषा, मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेमध्ये 3 कंडिशन आहेत. मी फक्त प्रस्तावना करतोय, नंतर मग तुफान पुढे बॅटिंग करू. आता आपण फक्त पहिली ओव्हर टाकतोय. या राजमुद्रेमध्ये फक्त 3 कंडिशन आहेत. एक, प्रतिपच्चंद्र लेखेव, म्हणजे हे शहाजीच्या मुला शिवाजी
तुला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे स्वराज्याची सुरुवात करायची आहे. प्रतिपदेचा चंद्र म्हणजे किती माहितीये का? अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो उगवतो ना, की छोटासा चंद्रकोन. म्हणजे तुझ्याकडे भांडवल जे असेल शिवपाते किती असेल? खूप कमी मनुष्यबळ, खूप कमी पैसे, खूप कमी वेळ, खूप साधन संपत्ती कमी, हे सगळं कमी असेल. पण या शून्यातून तुला ते राज्य उभं करायचंय. कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 2, विश्ववंदिता शहा श्रीनिवास शिवशेषा मुद्रा भद्राय पुढे ते. पण कसं असलं पाहिजे राज्य? विश्ववंदिता. ते राज्य जरी शून्यातून सुरू करायचं असलं तरी ते छोटं नाही ठेवायचं. ते पुण्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं. विदर्भ मराठवाड्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं. महाराष्ट्रापुरतं नाही ठेवायचं. भारतापुरतं नाही. आशिया खंडापुरतं नाही. विश्ववंदिता ह्या शब्दाचा अर्थच आमच्या लोकांना कळला नव्हता आणि उगाच छातळ काढून बदलत बसले. महाराष्ट्राच्या आळदाई होय. त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न केवढं, तुम्ही त्यांना केवढं करताय. म्हणजे PhD केलेला माणूस त्याला म्हणताय KG ची डिग्री त्याच्याकडे आहे. हे एवढं अमूल्य झालं ना राव. काय लिहिलंय शिवाजी महाराजांच्या आई वडिलांनी राजमुद्रेत? विश्ववंदिता. विश्व म्हणजे कळतं का? अहो पुण्यासारखे 35 जिल्हे आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्रासारखी 32 राज्य आहेत भारतात. आणि भारतासारखे अनेक देश आहेत आशिया खंडात. असे 7 खंड मिळून एक पृथ्वी. अशा अनेक पृथ्वी मिळून एक गॅलेक्सी आकाशगंगा. अशा अनेक आकाशगंगा मिळून एक युनिव्हर्स म्हणजे विश्व. आणि या विश्वात तुझं वंदन असलं पाहिजे. विश्वाला वंदन असलं पाहिजे. एवढी मोठी व्याप्ती आहे विषयाची. आणि आमचे लोक महाराष्ट्राचे शिवाजी महाराज, मराठ्यांचे शिवाजी महाराज, आणखी छोटे करून फक्त पवार, भोसले, निंबाळकर, जाधवांचे शिवाजी महाराज. आणि आमचं काही कॉपीराईट आहे का त्याच्यावरती? शिवाजी महाराज ही जनतेची दौलत, रयतेचा राजा. आणि आम्ही म्हणजे आमचं सोयीच आहे बरं का. शिवाजी महाराज आम्हाला फक्त कधी लागतात माहिती का? सोयी करायची होती, पांढरी टोपी घालायची. तसं आमचं काम टोपे घालणं बरं का. आणि काय म्हणतो आम्ही देशमुख, आम्ही पाटील आणि सोयरीक आम्ही अमुकच मध्ये करणार. मग शिवाजी महाराज जर पुढे कोण वाढणार? तो गाडा कुणी न्यायचा नाही. ते काय आपलं काम. मग देशमुख पाटील म्हणू नका स्वतःला. गप्प घरी बसा. शिवाजी महाराजांच्या भांडवलाचा उपयोग करून घ्यायचा. पण शिवाजी महाराजांच्या चरित्राला पूरक असं वागायचं नाही. हे तुम्हाला का सांगतो माहितीये का? मी जेव्हा मास्तरकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, म्हणजे मी मास्तरकी करत होतो तोपर्यंत मुलींची लाईन लागली होती स्थळाची. आणि नोकरी सोडली असं कळल्यावर कुणी माझ्याकडे फिरकलं नाही. मी 16 ठिकाणी रिजेक्टेड माणूस आहे सोयरिकीच्या वेळी. हे माहिती आहे तुम्हाला? 96 कुणी मराठे, भोसले, पवार, निंबाळकर, गायकवाड, जेठे, मोहिते असली नावं सांगतोय तुम्हाला. का तर फक्त याचे डोकं फिरलंय. हे शिवाजी महाराज विषय हाताळते आणि हे उपाशी मरण आपल्या पुरीचं तर वाटवच. आणि आता ज्यावेळी टीव्हीवर बघत्यात, पेपरला येतंय तेव्हा असा जावा विश्वास भेटल. नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं फुकटच्या फुकट. गाडी बाईला सकट. ऐकतं तेवढं आम्हाला पाहिजे बरं का. आता साहेब माझं नाव झालं तेजंकर साहेब. आता त्या अनेक सोयरीकी जिथं माझ्या नाकाले ना त्यांचे मामा, काका, आजोबा भेटतात. चूक झाली बरं का आमची, तुम्हाला ओळखणार. अरे म्हणलं तुम्हाला शिवाजीच कळले नाही तर मी कुठून कळणार आहे? तुमची काय चूक झाली नाही. आणि शिवाजी महाराज कळले असते ना तर मग तुम्ही म्हटलं हेलिकॉप्टरने फिरले असते, बैलगाडीतून नाही. काळाप्रमाणे आम्ही बदलायला कुठे तयार आहे हो. त्या राजमुद्रेत काय लिहिलंय? विश्ववंदिता. म्हणून याच्या पुढे कधी आम्ही शिवाजी महाराजांचा उल्लेख करू तर महाराष्ट्र, भारतापुरता, विदर्भापुरता, पुण्यापुरता न करता विश्ववंदनीय शिवाजी महाराज, विश्ववंदिता शिवाजी महाराज असंच पत्रावरती लिहिलं पाहिजे. आणि असंच आम्ही उच्चार केला पाहिजे की विश्ववंदित. कारण त्यांच्या आई वडिलांची ती इच्छा आहे. बरोबर ना? म्हणून आता अशा छोट्या दुरुस्त्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. मी डॉक्टर म्हणूनच आलो आज इकडं. ऑपरेशनच करणार आहे. म्हणजे पेशंट पण मरणार नाही, ऑपरेशन पण सक्सेसफुल आहे याची काळजी घेणार आहे. तिसरी कंडिशन काय माहितीये का? मुद्रा भद्राय राजते. जरी तू विश्ववंदित असं राज्य उभं केलं तरी पोरा, ते राज्य भोसल्यांचं, जाधवांचं, पवारांचं, निंबाळकरांचं नसेल तर ते कोणाचं राज्य असेल? मुद्रा भद्राय राजते. सर्वसामान्य, मला चिठ्ठी का? मुद्रा भद्राय राजते. सर्वसामान्य रयतेच्या मालकीचं हे राज्य असेल. आणि शिवाजी महाराजांनी आयुष्यभर ही अट पाळली बरं का. 422 किल्ल्यावरती एकाही किल्ल्यावर त्यांनी असं लिहिलं नाही की हा किल्ला शिवाजी बिन शहाजी राजे भोसले यांच्या मालकीचा असून ह्याचा 7/12/2017 झाला. आणि इथं साले टॉयलेटच्या उद्घाटनाला मारामाऱ्या करतात. माझं नाव का नाही? यांना बसवा 5-5 वर्ष आतमध्ये. इथं तुमचाच कार्यक्रम होऊ द्या. काय नाही. एक
एक माणूस शून्यातून राज्य उभं करतो, 422 किल्ले जिंकतो, 3 लाखाचं लष्कर उभं करतो, 800 आरमाराची जहाज उभी करतो, लाखोची दौलत उभी करतो, पण एका ठिकाणी आपलं नावाची पाटी कोरत नाही, ना किल्ल्यावरती, ना कुठे वाड्यावरती, ना कुठं. आणि काय आम्हाला महाराज कळले हो मग? म्हणून माझ्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती असलं काही नसतं बरं का जास्त. आणि आपण तर पोराला सांगून ठेवले सगळं वाटून टाकणार आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. जे समाजाने दिले ते समाजाला परत देऊन मोकळ्या हाताने आलतो, मोकळ्या हाताने वर जाईल, पण पाठीला शिल्लक घेऊन जाईल. नाही तर इतिहासाचं काम करायचं, लोकांना सांगायचं शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला, आणि मग स्वतःची पोरं कुठं कॉन्व्हेंट मध्ये गेलेली आहेत, इंग्लिश मध्ये शिकतायत. अरे शिवाजी महाराजांनी इंग्रजांना हाणून हाणून हाकलून लावले इथून, आणि तुम्ही इंग्रजीच्या मागे. तुमच्यापैकी हात वर करायला लावलं ना तर एकाचाही हात वर होणार नाही, लक्षात घ्या. मराठीत तुमची पोरं शिकतात असं विचारलं करा हात बरं. बघा एवढेच खरे शिवाजी महाराजांचे मावळे, असं मी म्हणू शकतो. बोले तसा चाले व्हायला पाहिजे ना. अहो फारसी अरबी ह्या भाषेचा सगळा दरारा चालू असताना ह्या माणसाने मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. मग मी इतिहासकार झाले, माझ्या मुलाला कुठल्या भाषेत टाकलं पाहिजे? जर शिवाजी महाराजांचा खरा मावळा असेल तर, आणि धंदेबाई इतिहासकार असेल तर मी इंग्लिशला टाकेल ना. पण माझा मुलगा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिकवतोय, तुमच्या माहितीसाठी मराठी माध्यमामध्ये. म्हणून माझं इतिहासकार म्हणून काम करताना कुठे चूक दिसली ना, माझा डायरेक्ट नंबर तुमच्याकडे, मला लगेच फोन करून सांगायचं सर इथे तुमचं चुकतं आहे. कारण मुद्रा भद्राय राज येते, मी रयतेच्या राजाचं चरित्र सांगतोय, तर रयतेच्या प्रश्नाला उत्तर देणं माझी जबाबदारी राहील. ओके. आता शिवाजी महाराजांनी हे ध्येय दिलं, झेंडा दिला, ध्येय दिलं. आता शिवाजी महाराज पुण्याला आले, वय वर्ष 12, आणि इथं मॅनेजमेंटची पहिली सुरुवात आहे. मॅनेजमेंटचं पहिलं प्रिन्सिपल इथं सुरू होतं, डिव्हिजन ऑफ लेबर, कामाचं वाटप करा. शिवाजी महाराज सगळी कामं स्वतः करत बसले नाहीत. महाराज पुण्यात आले त्यावेळी त्यांच्या हाताखाली अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळ ही राज्याभिषेकाच्या वेळीची कल्पना नाही. 12व्या वर्षीपासून छत्रपती हा शिक्का महाराजांकडे आहे. म्हणजे जर तुम्हाला काही आयुष्यात ध्येय असेल तर तो शिक्का तुमच्याकडे पाहिजे. शिक्का तुम्हाला शिकवतो, आणि शिक्का शब्द हे पण सांगतो बरं का, शिका, संघटित व्हा, आणि मग संघर्ष करा. न शिकता संघर्ष नाही करायचा. कळलं का शिक्का कशाला म्हणतात? 12व्या वर्षापासून शिवाजी महाराज शिक्का आहे, आणि तुम्हाला सांगतात शिका, आणि आपली लेकरं शिकतच नाही. आणि शिकतात ते असं काय की त्याचा उपयोगच नाही. पाहिजे ना की ह्या देशातली शिक्षण व्यवस्था बदलायला पाहिजे बरं का, पण लोक ऐकायला तयार नाहीत. ते नोकरीच्याच मागे बिचारे. अवघड काम आहे. 8 मंत्री आहेत आणि 600 कर्मचारी आहेत. बघा 12 वर्षाच्या मुलाचं कामाचं वाटप बघा कसं आहे. इथं आम्ही 40-50 वर्ष झालो तरी सगळे काम आम्हीच करतो. असं काम दुसरं कोणी करूच शकत नाही, असा आमचा गैरसमज. सासू म्हातारी होऊन मरायची वेळ आली तरी सुनेच्या हातात चावी द्यायना का किचन द्यायना का, असं जेवण ही बनवूच शकत नाही. बस बोंबलत म्हातारे मरापर्यंत जेवण बनव. कोण टेलर असेल तर दुसऱ्याच्या हातात कैची देत नाही, असं कोणी शिवूच शकत नाही. कोण लेखक असेल तर म्हणे दुसरा कोण लिहूच शकत नाही, मर तू एकटाच काम करून. ज्याला मोठं व्हायचे त्यांनी सगळी कामं स्वतः करायची नसतात, त्यांनी कामाचं वाटप करायचं असतं. कामाचे 3 भाग पडतात. एक कमी महत्वाचं काम, दुसरं महत्वाचं काम, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं काम. कमी महत्वाचं काम करण्यासाठी 600 कर्मचारी शिवाजी महाराज. म्हणजे काय, पत्र लिहिणे, देणे, आणणे, एंट्री करणे वगैरे वगैरे सगळे ही किरकोळ क्लिनिकल कामं करायला शिवाजी महाराजांकडे 600 माणसं आहेत. आणि त्या 600 माणसांकडून काम करून घ्यायला शिवाजी महाराजांकडे 8 मंत्री आहेत. आणि ह्या 8 मंत्र्यांकडून काम करून घ्यायला एक माणूस आहे, त्याचं नाव शिवाजी महाराज. वय किती? 12. मंत्री किती वयाचे? 40, 45, 50, 60. आणि राजा किती वर्षाचा? 12. ह्याला म्हणतात खरं कॅलिबर. काय शिक्षण दिलं असेल शिवाजी महाराजांना की 12 वर्षाचा मुलगा एवढा कारभार सांभाळतोय. 600 इथं 100 पोरांचा वर्ग सांभाळता येणार मास्तरला. पोरं कुठून कुठून आवाज करतात, काय काय आवाज करतात, मास्तरला मरेपर्यंत कळणार झाले. मास्तरच खडू फेकून निघून जाते वर्गात की नाही शिकवायचं मला ह्या वर्गात. टार्गेट विद्यार्थ्याच्या वर्गात. अहो अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तर पगार आहे. जे आपोआप लायब्ररी तुम्ही शिकतात त्यांचं कशाला घेतले नाही तुम्हाला? तशी पास होणार आहेत ना. खूप अवघड आहे. कमी महत्वाची काम करायला 600 स्टाफ आहे. महत्वाची काम करायला मंत्री आहेत. मग सगळ्यात महत्वाचं काम काय राहिलं जे शिवाजी महाराजांनी करायला पाहिजे ते एकच काम, प्लॅनिंग करणे. प्लॅनिंग करणे म्हणजे काय माहिती का, व्हॉट टू डू, हु इज टू डू, व्हेन इज टू डू, व्हाय इज टू डू, आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. कोणी काम करायचंय, कसं करायचंय, कधी करायचंय, का करायचंय, ते केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, हे सगळं लेखी प्रत्येकाला आपापली जबाबदारी द्यायची की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. सगळ्यांकडून करून घ्यायचं. स्वतः काय करायचं नाही, करून घेणे. मॅनेजमेंट इज ए आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल.
मॅनेजमेंटची व्याख्या साधी सोपी आहे, लोकांकडून काम करून घेण्याची कला. सोप्या भाषेत सांगतो, मॅनेजिंग पीपल विथ टी. टी कळलं का तुम्हाला? मॅनेजिंग मेन विथ टी. अहो या भारतामध्ये एखादा पाहुणा आला आणि त्याला नुसता चहा जरी नाही पाजला ना, अख्ख्या औरंगाबाद मध्ये जाहिरात करू शकतो तो, काय त्या कॉलेज चहा नाही पाजला साधा. म्हणजे माणसं मॅनेज करायची आयडिया काय, आला की पहिला त्याला चहा ढोसायला द्यायचा, गप बस चहा पे गप, ओके. चहावर सुद्धा माणसं मॅनेज केली जातात. म्हणून मंत्रालयामध्ये कार्यक्रम असतो विरोधकांसाठी, चहा पानाचा कार्यक्रम, चहा प्या गप बसा. मग काही वेळा बहिष्कार होतो त्याच्यावर का, त्यांना त्यांचा चहावर बिस्किट नाही मिळालं की मग बहिष्कार. एक गेले ना मंत्रिपदावर गेले, भूखंडाचं श्रीखंड खायला गेले, नरड्यातच अडकलं, दिले कोर्टाने ताशेरे ओढून. बरं, जो पदावरती येतो छान आहे, ह्यांचा स्पर्धक आहे, तो काय गप्प बसतोय का? पण तुम्हाला काय वाटतं ते पद लय मोठं आहे का? काय 12 वर्षाचे शिवाजी महाराज, त्यांच्या हाताखाली 8 मंत्री आणि त्या मंत्र्यांना मदत करायला 600 कर्मचारी. ह्याच्यात कोण आहे माहितीये का? फडणवीस, पोतनीस, चिटणीस, बारसनीस, कारखानीस, सबनीस, हिशोबनीस, त्यातला एक फडणवीस. कोण मोठा आहे सांगा आता तुम्ही? महाराजांच्या हाताखाली 8 मंत्री, 8 मंत्र्यांना मदत करायला हे 600 कर्मचारी. त्या 600 मधला एक. शिवचरित्र हे किती मोठे महाराज असतील, 12 वर्षाचं बरोबर त्याच्या हाताखाली काम करे एवढी माणसं. काय ब्रिलियन्सी शिकवली असेल शिवाजी महाराजांना, काय इंटेलेक्च्युअल लेवलनी डेव्हलप केलं असेल आपल्या पोराला. इथं आया काय करतात, पोरं शाळेची म्हणली ना, त्याच्या डब्यावर वेफर दे, कुठतरी बिस्किट दे, म्हातारपणी वृद्धाश्रमच पाहता. ज्या वयात त्याला पोषक आहार पाहिजे त्यावेळी तुम्ही हे देता काय टाइमच नाही. ज्या आईकडे आपल्या मुलाला बघण्यासाठी टाइम नाही, त्या मुलाला सुद्धा तरुण वयात आपल्या आईकडे बघायला टाइम मिळत नाही. समजून घ्या मला काय म्हणायचं. जर त्यांचा बालपण पाळणा घरात जाणार असेल तर तुमचं म्हातारपण हे वृद्धाश्रमात जाणार, हे लिहून घ्या. 500 रुपयाचा स्टॅम्प आणा, मी सही करतो. कारण शिवाजी महाराज असं एका ठिकाणी म्हणतात की मला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती ही मिळाली की मला वाचून दाखवणारी सुशिक्षित आई लाभली. म्हणून मुलासाठी एक सुशिक्षित आई ही खूप मोठी. आणि तुम्ही बघितलं सिंदखेड राजाच्या घरामध्ये ना, शिवाजीराजांच्या घरामध्ये एक चित्र आहे, ते महाराष्ट्र शासनाचं अधिकृत चित्र आहे की शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांच्या मांडीवर बसलेत आणि जिजाऊ साहेब त्यांना मांडीवर बसवून शिकवत आहेत. म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळी शिक्षण पूर्ण झालं ना तिकडे, 12 वर्षाचे असे महाराज परत आले, तर त्यांच्या काही इथल्या नवीन अपॉइंटेड टीचर्सला वाटलं की ह्याला काही येतं की नाही, आपण जरा तपासूया. तर त्यांनी जरा CBSE पॅटर्नची परीक्षा घेतली. तर ते प्रश्न दाखवलं ना, तर शिवाजी महाराजांनी तोंडीच उत्तर दिली, धाड 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 धाड. तसं काही कॅल्क्युलेटर असते. ते म्हणले हे तो आम्हाच पण येत नव्हते बरे, ह्याला की आम्ही लेखित प्रश्नपत्रिका देतोय, हे पोरगा धाड 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 तोंडी उत्तर देतोय. काय म्हणजे 5 वर्षात आई वडिलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी काय शिकवलं असेल ह्या पोराला. 12 वर्षाचं मुलगा डायरेक्ट राजा म्हणून उभं राहण्यासाठी येतं. करिअरचा ग्राफ आणि करिअरचा फोकस किती क्लिअर आहे बघा. इथं आमची पोरं 30 वर्षाची झाली तरी हे करू का ते करू, मेडिकल झालं की इंजिनिअरिंग जाते, इंजिनिअरिंग झालं की वकिली करते, नंतर लोकांची फुकट 500 रुपयात जाहिरात साफ करत बसते. एकच करणं काहीतरी राहू, एकच कुठली तरी 50 डिग्री घेत आहे मास्टर ऑफ ऑल. पगार किती? 8,000 रुपये. माझा ड्रायव्हर आहे, बाहेर कॅमेरा लावून गेला ना, त्याचा पगार आहे 12,000 रुपये प्लस भत्ता आणि PhD झालेला पगार 8,000 रुपये. काल मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, तिथली परिस्थिती सांगते, नाव सांगत नाही कोणाचं. हा असा प्रकार या देशात. विद्यार्थ्याची फी 70,000, मास्टरचा पगार 8,000. काय बोंबल्याची डिग्री घेऊन किती तफावत शिक्षणामध्ये. 12 वर्षाचा मुलगा एवढी पटापट उत्तर देत आहे. कसं? कमी महत्वाची कामं हे 600 लोकांनी करा. फडणवीस आहेत आणि बाकी आहेत सगळे, त्यांच्याकडून काम करून घ्यायला मंत्री आहेत सगळे, आणि मंत्र्यांकडून काम करून घ्यायला शिवाजी महाराज आहेत सगळे. ओके, हे जेवढं तुम्ही आयुष्यात लवकर करताल कामाचं वाटप, की कमी महत्वाची कामं सोडून द्या, ती दुसऱ्या लोकांना द्या. महत्वाची कामं करायला चांगले सुशिक्षित लोक, मॅनेजर लोक निवडून द्या, आणि सगळ्यात महत्वाचं काम आपण करायचं. वयाच्या 12व्या वर्षापासून हे अंमलबजावणी शिवाजी महाराजांनी केल्यामुळे सुरुवातीचा स्टाफ 600, वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा स्टाफ किती माहिती आहे का? 3 लाख लोक. याला म्हणतात पॉवर. 600 ते 3 लाख कर्मचारी. म्हणजे आताचे गुगल आहे की नाही, किंवा आताचे IBM आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आहे, तेवढा स्टाफ शिवाजी महाराजांकडे आहे. म्हणजे त्यावेळी म्हणजे तो आहे ना न्यूटन,
रूल नंबर 1, 2, 3 वाला. त्याचा जन्म 1620 आहे, शिवाजी महाराजचा 30 आहे. 1 न्यूटन 1 आईन्स्टाईन इक्वल टू 1 शिवाजी महाराज. हे तुम्हाला सिद्ध करून दाखवेल मी. एवढी ब्रिलियन्सी शिवाजी महाराजांची. बघा ना, 600 कर्मचारी इक्वल टू 8 मंत्री, 8 मंत्री इक्वल टू 1 12 वर्षाचा मुलगा, 3 लाख लोक इक्वल टू 8 मंत्री, 8 मंत्री इक्वल टू 1 50 वर्षाचा माणूस, म्हणजे 3 लाख लोकांचा मेंदू इक्वल टू एका माणसाचा मेंदू. याला म्हणतात छत्रपती. तर म्हणतात ताक करणारा किती मोठा आवाका आहे शिवाजी महाराजांचा. मग हे शिवाजी महाराजांच्या लढाईवरती आतापर्यंत लोक बोंबारली बरं का. त्यांच्या मेंदूवरती काहीतरी बोललं पाहिजे, त्यांच्या स्किलवरती काहीतरी अभ्यास झाला पाहिजे. पण अभ्यास करण्याची स्वतःची पण योग्यता लागते ना. त्यालाच माहित नसेल तर दुसऱ्याला कशातून शिकवेल. नाही तर नुसते आपलं साहित्यखान फाडला, अफजल खान फाडला, आग्र्यातून सुटका, पन्हाळ्यातून सुटका, हा खातोय गुटखा, ह्याची नंतर सुटका. मी शिवाजी महाराजांना लय मानतो. काय गळ्यात गमछा घालायचा, गुटखा खायचा, लोकांच्या भिंतीला सुटायचं. हे काही शिवचरित्राचं काम असतं. गाडी फटफटी जुनी सेकंड हँड घ्यायची, कुठतरी सायरन बघितलं आणि त्याच्या मागं लिहायचं ग्रेट मराठा. ग्रेट मराठा असा असतोय भिकार. त्याच्यापेक्षा मर्सिडीज घे, ऑडी घे, पजेरे घे आणि त्याच्यावर लिही बाप की कमाई नाही खुद की कमाई, द ग्रेट मराठा. हे चालेल, पण फटफटी सेकंड हँड कुठं वापरतो. काय काढती त्या गाडीवर लिहितात नादच खुळा. अरे तू स्वतःच खुळा आहे तर तुझा नाद कोणी खुळा. काय लिहितात नाद करायचा नाही. अरे तुझ्या नादात लागायची तुझी लायकीच नाही, तुझा नाद कोणी करायचा. मी एकदा कोकणातून जात होतो पुढे, एक शिवसेनेच्या नेत्याची गाडी मला ओव्हरटेक करत होती. ते दाढी बिडी शिवाजी महाराजांसारखी वाढवलेली गन बिन असा. त्यांनी माझ्याकडे असं रागानेच बघितलं. अरे म्हटलं काय घेणं ना देणं, ना बांधाला पान ना पाईपलाईनचा काही संबंध, हा का बघतोय. तर त्याने ते स्कॉर्पिओतून बघत होता. आणि ड्रायव्हरला म्हणलं आपण गनिमी गावा शिकवणारा माणूस आहे, शिवाजी महाराजांचा माणूस आहे, याला थोडीशी हुल दे. हुल दिल्याबरोबर त्याला वाटलं ह्याची गाडी पुढे पडती. त्यांनी ताणली ना, जे एक्सिलेटर टाकायला आणि समोर स्पीड ब्रेकर यायला. आणि त्याच्या गाडीवर काय लिहितं माहितीये का, त्याच्या त्या स्कॉर्पिओवर काय लिहितं माहितीये का, बघता काय रागानं ओव्हरटेक केले वाघानं. मग त्याची गाडीतून त्याला बाहेर काढला, त्याला दवाखान्यापर्यंत नेला, त्याला ऍडमिट केला. जसं काय त्यांनी डोळे उघडले तो माझ्याकडे परत बघायला लागला. मी त्याच्या छातीवर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणलं, साहेब बघता काय रागानं ऍडमिट केले ह्या वाघानं. शिवचरित्र कळलं ना की माणूस भल्या भल्या प्रसंगांना सामोरं जाऊ शकतो बरं का. अनेक ठिकाणी तुम्ही अडचणी देऊ शकता, पण त्या अडचणीवरती मात करण्याची ताकद हे शिवाजी महाराज तुम्हाला देतात. कारण त्यांचा मंत्रच होता बरं का, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आता आम्ही इतिहासकार म्हणून काम करतो, लय अवघड काम बरं का. आम्हाला इकडूनही धमकीचे फोन येतात, तिकडूनही धमकीचे फोन येतात. आम्ही फक्त त्या कार्यकर्त्याला विचारतो, तुझ्या संघटनेचं, तुझ्या प्रसिद्ध संघटनेचं नाव काय, सुप्रसिद्ध संघटनेचं. तो सांगतो फलाना फलाना फलाना. बरं ठीक आहे. त्याला 10 मिनिटात वरून फोन येतो त्याच्या बापाचा. मूर्खा तू कोणाला फोन लावलेला आहे, तू तुझं काम कर, निसतं तू उद्योग बाकीचे करू नको. मग त्यांना कळतं की पोचलेला माणूस शिवचरित्र आहे. जर आपल्या वडिलांसाठी शिवाजी महाराज शहाजहानला पत्र लिहू शकतात, तर मी त्या संघटनेच्या अध्यक्षाला फोन करून त्याच्या कानात तेल नाही का ओतू शकत. कोणी असेल तो. आणि महाराष्ट्रात 32 संघटना बरं का शिवाजी महाराज नाव घेणार आहे साहेब, एकच नाही 32 आहेत. म्हणजे दात कसे असतात माणसाला 32, संघटना 32, पण चावायला काहीच नाही. सगळा स्वतः झालाय. आवड काम आहे आपल्याला. सगळ्यांचं भांडवल एकच शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांचं भांडवल वाढवायला मात्र कोणी माहीचा लाल नाहीये. भांडणं करायला सगळेच आहेत बिचारे. पहिला नियम, कामाचं विभाजन करा. 12व्या वर्षापासून कामाचं वाटप शिवाजी महाराजांनी केलं, म्हणून महाराज पुढे पुढे सरकत गेले. आता कामाचं वाटप करायचं म्हणजे माणसं नेमायला लागतात. मग त्या माणसांना अधिकार द्या, त्या माणसांना कर्तव्य द्या. शिवाजी महाराजांनी लोकांना अधिकार पण दिले आणि कर्तव्य पण दिले. चेकवर सह्या करा शिवाजी महाराज थांबायचे नाही बरं का. तुम्हीच तपासा, तुम्हीच सही करा. फक्त काय गडबड वाटली तर तेवढंच मला सांगा. आपल्याला काय वाटतं, नकली नोटांचा प्रश्न आता होता का. शिवाजी महाराजांकडे 3 पद आहेत. जसं आपल्याकडे बघा, पैसे देणारा घेणारा कॅशियर, त्याच्यानंतर ते CA, आणि ते बरोबर आहे की नाही हे चेक करायला ऑडिटर असतोय. तसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघा, पोतनीस आणि पोतदार ही 2 पद आहेत. पोतनीसचं काम काय माहितीये का, की पोते सांभाळणे म्हणजे तो खजिना सांभाळणे, म्हणजे ही जे CA कॅशियर. आणि पोतदारचं काम काय माहितीये का, आलेले पैसे खरे का खोटे हे तपासणे. काय कामाचं वाटप असेल बरं. महाराजांची 30 खाती बरं का, 12 महाल 18 कारखाने. हे 18 कारखाने 12 महाल 30 डिपार्टमेंट सांभाळायला 8 मंत्री, त्यांच्या हाताखाली हा स्टाफ 600 स्टाफ. आणि त्याच्यामध्ये असं आहे, म्हणजे पैसे मोजणारा वेगळा, पैशाची एंट्री करणारा वेगळा, पैसे खरे खोटे की नाही हे सांगणारा पण वेगळा. म्हणून 35 वर्षात कुठेही एक गिन्नीचा भ्रष्टाचार झाला नाही.
आणि आता भ्रष्टाचार हा शब्द एवढा फेमस झालाय की त्याच्यावर कोणी 2 तास भाषण करू शकतो, कुठल्याही पक्षाचा करू शकतो, तरुण पण करू शकतो. तरुणांना तर काही भाषण करायची असतात नसते, प्रस्थापितांच्या विरुद्ध बोलणी हेच तर आपलं काम असतं. ते कोणी असते, जिसके पास कुछ नाही उसके पास चिल्लने को तो कुछ आहे. हे नंतर वाटू, जाऊ दे, नंतर वाटू, हे डिस्टर्ब होईल पोरांना. मी जाईल तिकडे पुस्तकं वाटतो बरं का. लोक पैसे वाटतात, मी पुस्तकं वाटतो. ते 2 नंबरचे वाटतात, मी 1 नंबरचे वाटतो. शिवाजी महाराजांनी आपल्या मुला मुलींची लग्न एकदम साधेपणाने केली बरं का. 4 मुली आणि 2 मुलांच्या लग्नाला 500 पेक्षा जास्त माणसं नव्हती असं माझ्या माहितीत आहे. आणि जर याच्यापेक्षा जास्त माणसं एखाद्याच्या लग्नाला असतील तर समजायचं, तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं. ते पैसे त्याचे नसावे, कुठले तरी असायचे. आणि सगळेच बरं का, तिकडे ती जयललिता नावाची एक होती, 700 फूट 10,000 साड्या, काही इथून स्वर्गापर्यंत तू काही पाईपलाईन टाकणार होती का साड्याची? हा, आणि 1 रुपया पगार घ्यायचं नाटक करायची. काय उल्लू बनवलं देशात लोक, काय कळत नाही. तसाच प्रकार तिकडे ममता, इकडे जयललिता. आमच्याकडे फक्त समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आमच्याकडे कुठे नाही. म्हणजे ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आम्ही पुढे जायचं, साहेबांनी मग सांगितल्याप्रमाणे त्यांना फक्त आपलं नावापुरतं वापरतात. वस्तुस्थितीमध्ये त्यांचं काही, त्यांच्या विचाराचं कोणाला घेणं देणं नाही. फक्त छाती करून हा प्रूफ आम्ही महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. मग त्यांच्या नावाचा एक तरी जिल्हा करून दाखवावा, कुठल्या राज्यकर्त्यांनी करून दाखवावा. ह्या जिल्ह्याचं नाव शाहू जिल्हा, ह्या जिल्ह्याचं नाव आंबेडकर जिल्हा, ह्या जिल्ह्याचं नाव फुले जिल्हा करून दाखवा. तुमच्याच नावावर फुली येईल वरून, त्याचं काय. तुम्ही माणसं नेहमी त्यांना अधिकार पण द्या, कर्तव्य पण द्या. शिवाजी महाराजांनी अधिकार दिले, कर्तव्य पण दिले. पण कसं करायचं माहितीये का, जेवढे अधिकार द्या